हेडलाईन्स नंतर सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन वांगणी इथल्या स्मशानभूमीमध्ये करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। त्याच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी बदलापूर, कल्याण, उल्हासनगरमध्ये जोरदार विरोध होतोय। त्यानंतर त्याचा मृतदेह वांगणीच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती समोर येतेय। अक्षय शिंदेचा मृतदेह वांगणीमध्ये दफन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। वांगणी इथल्या स्मशानभूमीमध्ये हा मृतदेह दफन केला जाणार आहे। अक्षय शिंदेच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी बदलापूर, कल्याण आणि आता उल्हासनगरमध्ये सुद्धा जोरदार विरोध करण्यात आला। उल्हासनगरमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खणण्यात आलेला होता। हा खड्डा शिवसैनिकांनी बुजवलेला आहे। या ठिकाणी सुद्धा जोरदार विरोध झाला आणि त्यानंतर आता वांगणी इथल्या स्मशानभूमीमध्ये हा मृतदेह दफन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। माझे सहकारी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, नक्कीच तृप्ती, आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यात एन्काउंटर अक्षय शिंदेचा झाला। त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी हा एन्काउंटर नसून ही हत्या असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्याचं पोस्टमार्टम देखील कळवा रुग्णालयात करण्यात आलं। मात्र त्याचा जो मृतदेह आहे तो दफन कुठे करायचा यासाठी अक्षय शिंदे याचे जे आई वडील होते ते जागा शोधत होते। त्यांना कोणत्याही प्रकारची जागा जी आहे ती मिळत नव्हती। जागा जिथे जिथे शोधायसाठी ते जात होते तिथे तिथे जमाव जमत होता आणि जागा देण्यासाठी नकार देण्यात येत होता। त्यानंतर आपण बघितलं तर अक्षयच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर तिथे न्यायमूर्ती रेवती डेरे जे आहेत त्यांनी आदेश दिला की सोमवारपर्यंत अक्षयचा जो मृतदेह आहे तो कुठल्याही परिस्थितीत पुरला गेला पाहिजे आणि तो दफन करायचा की तो जाळायचा हा निर्णय सर्वस्वी अक्षयच्या आई वडिलांचा आहे, अशा पद्धतीचा निर्णय दिला। त्यानंतर आज जर आपण बघितलं तर कळवा रुग्णालयात शवविच्छेदनामध्ये जो शवविच्छेदन गृह जे आहे तिथेच त्याचा मृतदेह ठेवण्यात आलेला होता। आज तो मृतदेह दफन करण्यासाठी घेऊन जाण्यात येतोय आणि हा जो मृतदेह दफन करण्याची जी जागा आहे ती वांगणी असल्याची जी चर्चा आहे ती रंगलेली पाहायला मिळते। आपल्याला जी माहिती सूत्रांनी दिली ती देखील अशीच आहे की त्याचा मृतदेह वांगणी येथे स्मशानगृहाच्या आजूबाजूलाच दफन करण्यात येईल। मात्र अद्याप या संदर्भात कुठलीही स्पष्टता जी आहे ती त्याच्या आई वडिलांनी किंवा त्याच्या वकिलाकडनं देण्यात आलेली नसली तरी आता जो मृतदेह आहे तो बदलापूरच्या दिशेने घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती सध्या तृप्ती आपल्या हातात आहे। भाग्यश्री, बदलापूरमध्ये स्थानिक बदलापूरमधल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी मृतदेह दफन करण्यास विरोध केला होता। त्यानंतर कल्याण आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आणि आता वांगणीमधल्या स्मशानभूमीमध्ये दफन करणार असतील मृतदेह, तर वांगणीकर याला नेमकी काय भूमिका घेणार या संदर्भातली काही माहिती मिळतेय? वांगणीकरांना या संदर्भातलं कळवलं गेलंय का? नक्कीच आपण तृप्ती जर बघितलं तर वांगणीकरांना या संदर्भात कळवलं गेलंय की नाही याची आपल्याला अद्याप स्पष्ट माहिती नाही आहे। मात्र एक जर आपण बघितलं तर न्यायमूर्ती रेवती डेरे ज्या होत्या त्यांनी राज्य शासनाने ही जागा द्यावी अशा पद्धतीत त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे जी कोणती जागा असेल ती राज्य शासनानेच त्यांना दिलेली असणार यात निश्चित कोणतीही शंका नाही। त्याच्यामुळे राज्य शासनाच्या ज्या राखीव जागा असतात त्या देखील त्यांच्यापैकी एखादी जागा देखील त्याला मृतदेह दफन करण्यासाठी दिली जाऊ शकते। मात्र अद्याप स्पष्टता कुठलीच नाहीये तृप्ती। थोड्याच वेळात या सगळ्याच्या बाबत स्पष्टता आपल्या समोर येईल। ह्याची सगळी माहिती जी आहे ती आपल्या हातात काही वेळातच सगळी समोर येईल। निश्चित भाग्यश्री, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद।